नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ठाणे महानगरपालिका ठाणे या ठिकाणावरनं आरोग्य विभागामध्ये मित्रांनो नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. कंत्राटी पद्धतीने ही जाहिरात आहे, परंतु याच्यामध्ये मित्रांनो खूप महत्त्वाची पद आहेत. तुमची महानगरपालिका कमेंटमध्ये सांगा, त्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये पहा स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर सारी पदं आहेत. शल्य चिकित्सक असेल, फिजिशियनची पदं आहेत, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, स्टाफ नर्सची मित्रांनो 100 पदं भरली जात आहेत. 30,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. स्टाफ नर्ससाठी मित्रांनो BSc नर्सिंग आणि अनुभव या पदासाठी मागितलेला आहे. प्रसविका ANMची देखील मित्रांनो पदं या ठिकाणी भरली जात आहेत. 18,000 स्टार्टिंग पेमेंट ANM पदासाठी आहे. 100 जागा या पदासाठी भरल्या जात आहेत. ANM तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असेल तर या पदासाठी अप्लाय करता येईल. बायोमेडिकल इंजिनियरची पदं आहेत. 30,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी. याला देखील अनुभव लागणार आहे. बायोमेडिकल विषयातील, अभियांत्रिक विषयातील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्टची पद भरलं जाते मित्रांनो. या पदासाठी देखील फिजिओथेरपीमधून तुमचं पदव्युत्तर शिक्षण झालं पाहिजे. ॲक्युपेशनल थेरपिस्टचं पद भरलं जात आहे. 25,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. स्पीच थेरपिस्टसाठी 2 जागा आहेत मित्रांनो. या पदासाठी बॅचलर ऑफ आर्ट्स तुमचं SLP झालेलं असलं गरजेचं आहे. मास्टर ऑफ आर्ट्स असेल तरी देखील चालेल आणि 3 वर्षाचा अनुभव मात्र थेरपिस्टचा या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ नर्ससाठी 1 जागा आहे. 25,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुमचं या ठिकाणी पब्लिक हेल्थ नर्सिंग म्हणजे जनरल नर्सिंग किंवा मिडवायफरी डिप्लोमा झालेला असेल तरी अप्लाय करता येईल. मेडिकल रेकॉर्ड कीपरची जागा आहे. याच्यामध्ये BSc तुमची पदवी झाली पाहिजे, विज्ञान शाखेतील पदवी असेल आणि रेकॉर्ड कीपरचा अनुभव मात्र मागितला आहे. सायकेट्रिक काउन्सिलरची पद आहे. याच्यामध्ये तुमचं मास्टर ऑफ आर्ट्स क्लिनिकल सायकोलॉजी परीक्षा उत्तीर्ण तुम्ही केलेली आहे. तर 25,000 स्टार्टिंग या पदासाठी आहे पेमेंट. 2 पदं सायकेट्रिक काउन्सिलरसाठी या ठिकाणी भरली जात आहेत. त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक अधीक्षकचं पद आहे. त्यानंतर सायकेट्रिक सोशल वर्करचं देखील पद आहे. MSW झालेलं असेल तर अप्लाय करता येणार आहे. ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझरसाठी 2 जागा या ठिकाणी भरल्या जातात. ब्लड बँक टेक्निकल टेक्निशियनचं तुमचं कोर्स वगैरे या ठिकाणी असणं गरजेचं आहे. औषध निर्माण अधिकारी मिसरकच्या 8 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत. 25,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. B.Pharm तुमचं पाहिजे आणि अनुभव देखील मागितलेला आहे. त्यानंतर दंत हायजिनिस्टसाठी 1 जागा आहे. CSD सहाय्यकचे पद भरलं जात आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुमचं विज्ञान शाखेसह म्हणजे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही कंप्लीट केलेली आहे आणि CSDS सहाय्यक अथवा समकक्ष पदाचा अनुभव आहे तर अप्लाय करता येईल. त्यानंतर इलेक्ट्रिशियनची जागा आहे. डेप्युटी लायब्ररीयन उपग्रंथपालची देखील इथं जागा आहे. M लायब्ररीमधून तुमचं झालेलं आहे, B लायब्ररी झालेलं आहे आणि तुम्हाला अनुभव आहे त्या पदाचा तर अप्लाय करता येईल. लायब्ररी असिस्टंटसाठी देखील जागा आहे. पहा तुमचं विज्ञान याच्यामधून शाखेमधून तुमची पदवी झालेली आहे आणि या ठिकाणी तुमचं विज्ञान शाखेतील पदवीमध्ये लॅब किंवा विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी असल्यास तुम्हाला या ठिकाणी जास्त प्राधान्य असेल. 3 वर्षाचा अनुभव देखील या पदासाठी मागितलेला आहे. त्यानंतर पहा क्युरेटर ऑफ म्युझियम BSc म्हणजे विज्ञान शाखेतील पदवी आहे आणि अनुभव आहे तर अप्लाय करता येईल. आरोग्य निरीक्षकसाठी देखील जागा आहे. स्वच्छता निरीक्षक पदासाठी मित्रांनो 25,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. त्यानंतर आर्टिस्टची जागा आहे. या ठिकाणी पाहू शकता. फोटोग्राफरची देखील जागा आहे. फोटोग्राफरमध्ये तुमचं या ठिकाणी कला शाखेचा पदवीधर असणं गरजेचं आहे. GDR आणि ड्रॉ व फोटोशॉप कोर्स उत्तीर्ण केलेला गरजेचा आहे. 25,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. तर जवळपास 30 संवर्गाची पदं या ठिकाणी भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये तुमची डायरेक्ट मुलाखत घेतली जाणार आहे. पहा तुमच्या पदाच्या समोर मुलाखतीचा दिनांक लिहिलेला आहे. प्रत्येक पदासमोर मुलाखतीचा दिनांक आहे. जसं की प्रसविका या पदासाठी 1/3/2024 रोजी तुमची मुलाखत आहे. तर बघू शकता 26, 27, 28, 29 आणि 1 मार्च अशा पद्धतीने मुलाखती तुमच्या होणार आहेत. खुल्या प्रयोगासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. तर ही सर्व पूर्ण PDF फाईल आहे. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा thanecity.gov.in ही ठाणे महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे तिथं देखील ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. संपूर्ण जाहिरात मित्रांनो तुम्हाला सांगितलेले आहे. पूर्ण कंत्राटी पदं असणार आहेत, मात्र ही पूर्ण कंत्राटी बेसिसवरती भरली जात आहेत आरोग्य विभागामध्ये ठाणे महानगरपालिकेची. इतर महानगरपालिकेची जाहिरात आली असल्यास तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती नक्की शेअर केली जाईल. धन्यवाद.